नवी दिल्लीमध्ये झालेल्या जागतिक एआय परिषदेवेळी काँग्रेसनं अर्धनग्न आंदोलन केलंय। त्या विरोधात भाजपकडून देशभर आंदोलनं होत आहेत। त्याचाच एक भाग म्हणून आज कोल्हापूर जिल्हा भाजपकडून कोल्हापुरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये जोरदार निदर्शनं करण्यात आली। खासदार राहुल गांधी यांच्या प्रतिमेला जोडे मारून आणि बांगड्यांचा आहेर देत भाजप कार्यकर्त्यांनी संताप व्यक्त केला। अर्धनग्न आंदोलनाच्या माध्यमातून काँग्रेसनं आपला देशविरोधी चेहरा दाखवल्याची टीका करण्यात आली। जगभर एआयचा बोलबाला सुरू आहे। जगावर प्रभाव टाकणाऱ्या एआय इम्पॅक्ट समिटचं आयोजन नवी दिल्लीमध्ये करण्यात आलं होतं। त्यामध्ये जगभरातून 80 पेक्षा अधिक देशांचे प्रतिनिधी उपस्थित होते। पण परिषदेतील त्रुटींचं राजकीय भांडवल करत काँग्रेस कार्यकर्त्यांनी नवी दिल्लीत परिषदेच्या स्थळी अर्धनग्न आंदोलन केलं। काँग्रेसच्या या कृतीचे तीव्र पडसाद देशभरात उमटत आहेत। जागतिक स्तरावर भारताची प्रतिमा मलिन करणाऱ्या काँग्रेस विरोधात ठिकठिकाणी जोरदार आंदोलनं सुरू आहेत। आज कोल्हापुरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये भाजप कार्यकर्त्यांनी काँग्रेस विरोधात निदर्शनं केली। जिल्हाध्यक्ष विजय जाधव यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या या आंदोलनातून खासदार राहुल गांधी यांच्या प्रतिमेला जोडे मारून आणि बांगड्यांचा आहेर देत भाजप कार्यकर्त्यांनी संताप व्यक्त केला। या आंदोलनात नगरसेवक विशाल शिराळे, बबन मोकाशी, माधुरी नकाते, विश्वजित पोवार, भूषण कानकेकर, जयेश घरपणकर, आदित्य पाटील, धीरज पाटील, विवेक राजवर्धन, संगीता खाडे, शिवानी पाटील, ॲडव्होकेट संगीता तांबे यांच्यासह कार्यकर्ते सहभागी झाले होते।